नमस्कार मित्रांनो, 3 वर्षानंतरून तुमची भेट होत आहे आणि 3 वर्षानंतर आपण ब्लॉग शूट करत आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी गुड न्यूज आहे आणि माझ्यासाठी सुद्धा. आपला चॅनल हा मॉनिटाईज झालेला आहे. 3 वर्षापासून आपण कोणतेही अपडेट नव्हतो देत आपल्या ब्लॉग चॅनलवरती. आता इथून पुढे डेली ब्लॉग असणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजचा ब्लॉग हा आपला रिअल इस्टेटवरती होणार आहे, कारण आपला बिझनेस हा रिअल इस्टेटचा आहे. मित्रांनो, आपल्याकडे एक बंगला हा विकण्यासाठी आलेला आहे. ह्याचं लोकेशन आहे भुगाव, पुणे. तुम्हाला डिटेल्ससहित मी पूर्ण माहिती सांगणार आहे आणि लोकेशन आणि बंगला हा पूर्ण मी शूट करून दाखवणार आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला बंगला हा मी आतूनसुद्धा दाखवणार आहे, असं नाही आहे की बाहेरून दाखवणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर का बंगला आवडला तर तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये नाही तर स्क्रीनवरती नंबर देईलच. ठीक आहे, चला आता आपण शूट करूयात. मित्रांनो, आत्ता आपण चांदणी चौकातून निघालेलो आहे. चांदणी चौक बावदानच्या इथे आहे. बावदानवरून खाली उतरल्यानंतर आपल्याला भुगावकडे रस्ता लागतो. हा रस्ता फ्युचरमध्ये रिंग रोड होणार आहे. तुम्ही बघू शकता की आजूबाजूला डेव्हलपमेंट सुरू आहे. ते भारत पेट्रोल पंप पण झाला आहे, HP पण आहे आणि DMart आणि झुडिओसुद्धा भुगावमध्ये आलेला आहे. आणि ही आहे आपली फॉरेक्स्टेल नावाची सोसायटी आणि हे मेन एंट्रन्स आहे हा सोसायटीचा. आणि सोसायटी ही 150 एकरमध्ये जवळपास आहे. आणि इथून आत आल्यानंतर आपल्याला आपल्या बंगलोकडे जाण्यासाठी हे मेन गेट लागणार आहे. इथे सिक्युरिटी गार्ड वगैरे असतात. तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूला सुंदर असे बंगलो आहेत. सोसायटी एकदम शांत आहे आणि सोसायटीमध्ये तुम्हाला प्रायव्हसी आहे आणि इथे प्रीमियम लाईफस्टाईल तुम्हाला मिळत आहे या सोसायटीमध्ये. आणि मित्रांनो, यापैकीच आपला एक सुंदर बंगलो आहे आणि हा त्याचा पार्किंगचा स्पेस आहे आपल्या बंगलोचा. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आपलं मेन गेट आहे, एंट्रन्स आहे आपल्या विलाचा. आणि आपल्या साईडला तुम्हाला एक छोटासा गार्डन स्पेस पण दिलेला आहे, जो की आहे आपल्या बंगलाच्या साईडला. इथे तुम्ही रिलॅक्स पण बसू शकता आणि हा तुमचा साईडचा व्ह्यू आहे बंगलोचा. आणि आता आपण जाऊयात बॅक साईडला. बंगलोच्या बॅक साईडला पण एक छोटा स्पेस मिळत आहे तुम्हाला. आणि कंडिशन पण विलाची एकदम वेल मेंटेन आहे. बंगलोचा टोटल प्लॉट एरिया आहे 3700 आणि याचा कार्पेट असणार आहे 1750. असा सुंदर असा लिव्हिंग मिळणार आहे तुम्हाला. हा बंगला निसर्गाच्या सानिध्यात आहे. राहण्यासाठी उत्तम प्लेस आहे. व्हेंटिलेशन आणि ऊन वारा हा जसा पाहिजे तसा मिळणार आहे तुम्हाला या बंगलोमध्ये. आणि मित्रांनो, इथून कनेक्टिव्हिटी पण खूप बेटर आहे. तुम्हाला लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी या पण तुम्हाला जवळपासच मिळणार आहे. हॉस्पिटल, पेट्रोल पंप आणि इतर काही गोष्टी त्या पण मिळणार आहेत. आणि हा बघू शकता हा प्रशस्त असा तुमचा डायनिंगचा स्पेस आहे. आणि डायनिंगला अटॅच तुम्हाला एक छोटीशी टेरेस पण मिळणार आहे. बॅक साईडला एक छोटासा बगीचा आहे. आत्ता लॉक आहे त्याच्यामुळे बाहेर जाता येत नाही आपल्याला. आणि मित्रांनो, तुमची 8 ते 7 जणांची फॅमिली आरामात राहू शकते. आणि हा तुमचा मॉड्युलर किचन आहे. आणि इथे तुमची ड्राय बाल्कनीसुद्धा आहे, पण आत्ता इथे सामान ठेवल्यामुळे आपल्याला बाहेर जाता येत नाही आहे. इथं पाण्याची सुविधा आहे. आणि इथे किचनला लागूनच तुम्हाला एक छोटंसं टॉयलेट मिळत आहे. टॉयलेट आणि बाथरूम आहे. गीझर बसवलेला आहे. आणि मित्रांनो, इथे तुमची गेस्ट बेडरूम राहणार आहे. ती पण रूम साईज चेक करू शकता, किती प्रशस्त आहे आणि हवेशीर आहे. आणि इथूनच आपण स्टेअरकेसने वरती आल्यानंतर तुम्हाला तुमचे 3 बेडरूम पाहायला मिळणार आहेत. आणि बेडरूम साईज एकदम मोठ्या आहेत. तुम्ही जेव्हा समोर पाहायला येतात तेव्हा तुम्हाला समजतील की काय रूम साईज असणार आहे. 1750 कार्पेट असलेला हा 4 BHK बंगलो आहे. टोटल ह्याच्यामध्ये 4 टॉयलेट असणार आहे आणि 4 बेडरूम आहे. आणि ह्याच बेडरूमला अटॅच हे टॉयलेट दिलेलं आहे. भरपूर स्पेस आहे टॉयलेटमध्ये पण. आणि हा फुल्ली फर्निश 4 BHKचा बंगलो राहणार आहे. आणि मित्रांनो, हा आहे आपला 3rd बेडरूम असणार आहे.
ह्याला क्रॉस व्हेंटिलेशन दिलेले आहेत, क्रॉस विंडो आहेत आणि ह्याला पण अटॅच टॉयलेट बाथरूमसुद्धा आहेत. आता थर्ड बेडरूममधून आपण बाहेर पडल्यानंतर तुम्हाला तुमचा फोर्थ बेडरूम दिसणार आहे आणि हा तुमचा फोर्थ बेडरूम आहे. आत्ता इथे कोणी राहत नसल्यामुळे हा बंगला तुम्हाला असा दिसत आहे. आत्ता इथे फक्त एक मावशी राहतात ते, त्यांना हा बंगलो सांभाळायला दिलेला आहे. आणि मित्रांनो, हा फोर्थ बेडरूमचा टॉयलेट बाथरूम आहे आणि याला अटॅच आपली एक टेरेससुद्धा दिलेली आहे, ती पण हवेशीर टेरेस आहे. चला तुम्हाला टेरेस दाखवतो आता. ही तुमची मोठी अशी टेरेस आहे, बाल्कनी आपण म्हणतो त्याला. तुम्ही बघू शकता किती सुंदर रिलॅक्स वाटतं या बाल्कनीमध्ये. एकदम नेचरमध्ये राहण्यामध्ये वेगळीच मजा आहे. आणि मित्रांनो, या बंगलोची प्राइसिंग राहणार आहे 3,30,00,000 रुपये. थोडंफार निगोशिएबल पण होणार आहे याच्यामध्ये. आणि मित्रांनो, जर का तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात असं राहायचं योग्य ठिकाण बघत असाल तर हा बंगला फक्त तुमच्यासाठी असणार आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला बंगला? आवडला असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण आपण असेच ब्लॉग तुमच्यासमोर चांगल्या गोष्टी जे तुमच्याही फायद्यासाठी असेल आणि माझ्याही, असे आपण शूट करणार आहोत. आणि मित्रांनो, याच्या आधी पण तुम्ही मला भरपूर सपोर्ट केला आहे, भरपूर प्रेम दिलं आहे तुमचं. तसंच प्रेम आणि तसाच सपोर्ट नेहमी माझ्यासोबत असू द्या. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना बंगला घ्यायचा आहे, ज्यांना खरंच गरज आहे, त्यांना शेअर करा. आणि